ही चंदन परिसा नाही ही न कवणे अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोळ दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोळ तुका म्हणे तैसा सज्जनापासोनी पाहता वगुण मिळेची ना दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोळ विठ्ठल 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 पुंडरीकाय दत्तो मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदंबर ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नंतर शरण संतांचे त्यांच्या कृपादान त्याच्या असं बरू व्हावे मस्तक ही पायावर यावर संतांच्या प्रतिवर्षी पंडमाद्वारे हरिबिठी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जरणी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनमेशयन्तम वटसपत्रसपटे शयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भजव्रजेकमण्डनं समस्त पापखण्डनं सुभक्तचित्तरञ्जनं सदैवनन्दनन्दनं पिच्चकुच्चमस्तकं सुनादवेणुहस्तकं अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपन्दे वचनैका कमळापती माझ्या रंगाची विनंती करतो कधी गाडी आपण असावी जवळी गावी माझ्या बागसारखा मागितलं तुका बिंदू राखावा कर जोडी तो कधी गाडी आपण असावी जवळी सेवेला की सेवेक झाला तुमच्या लागू चरण होस स्वामी तुका या दैवा या वरीण करावा वीर कैबल्याचा पत्राला प्रकटला बुद्धा चैतन्याचा जेवढा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दर्शन हरिताप सर्वपदी सुखरूपद ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परस्पर आदत्रय चरणी मुक्ताबाई माते कृपा करीवर हस्ते मजवरी आदिनाथ अनुग्रह नाथासी दिदला नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या चंदनाच्या हातपायी ही चंदन परिसा नाही न कवनी अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर वगी गोड प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिल गोड ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंडिताच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करण्यास सदैव कुंडला गेले वर्ग संप्रदायाचा कडे झाले देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भक्तिज्ञान वैराग्य त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुदेव माने संतमाने जगमाने जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा सज्जनाची व्याख्या सांगणारा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे ठाल कीर्तन रूपी
सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्य पावन श्री क्षेत्र वळग या ठिकाणी आई जगदंबेच्या आई भगवतीच्या दरबारामध्ये गेल्या 5 वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम कीर्तने सप्ताह तथा श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा दुर्गा माता संस्थान वळग आई जगदंबेच्या दरबारामध्ये आई भगवतीच्या दरबारामध्ये ज्या महात्म्याने आपल्या गावाचं नाव सबंध महाराष्ट्रभर त्या ठिकाणी पोहोचवलं ते परमादरणीय परमस्नेही कमी वयामध्ये त्यांनी भगवतीची कृपा संपादित केली असे असणारे आमचे परमस्नेही परमादरणीय रणजित महाराज वळगकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने अथक परिश्रमाने यांच्या तळमळीने गेल्या 5 वर्षापासून हा सोहळा संपन्न होत आहे. 3ऱ्या वर्षी मी आलो होतो. गेल्या वर्षी जमलं नाही. यावर्षी पुन्हा महाराजांचा आग्रह होता, महाराज आपण या कार्यक्रमाचं सौजन्य ज्यांनी स्वीकारलेलं आहे ते श्री हरिभक्तीपरायण गजानन व्यंकटराव पाटील नागराळ आणि श्री गंगाधर नारायणराव बिरादार नागराळ या 2 दातृत्वान दात्यांनी याच्या कीर्तनाचं सौजन्य या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्राचे गुणीजन रणजित महाराज तुम्ही या चौघांना वळगमध्ये घेऊन आले म्हणजे तुम्ही अख्खा महाराष्ट्र वळगमध्ये आणलेला आहे. हे महाराष्ट्राचं वैभव आहे. ताल महर्षी मृदंगाचार्य विठ्ठलजी महाराज ताल सम्राट ताल महर्षी परमादरणीय श्री हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज भजन सम्राट संगीत अलंकार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मला फक्त 2च हजारे माहिती आहे. एक अण्णा हजारे आणि दुसरे आमचे संजय महाराज हजारे. हजारे हा ब्रँड आहे. आमचे संजय महाराज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. महाराष्ट्राचं युवा हृदयस्थ असणार ज्यांना संगीताची आवड आहे ते तर प्रेम करतातच, पण ज्यांना संगीताची आवड नाही अशा लोकांना सुद्धा ज्यांनी आवड निर्माण केली, खास करून तरुणांना आपल्याकडे आकर्षित केले असे असणारे कैलास पर्वताच्या शिखरासारखं उत्तुंग असणारं व्यक्तिमत्व श्री हरिभक्तीपरायण कैलास महाराज पवार. टाळकरी विनेकरी चोपदार परंपरेचे सगळे या ठिकाणी अनुयायी. साऊंड सिस्टीम फार गोड आहे दादा, अप्रतिम आहे. तुम्हालाही धन्यवाद. माझ्यासोबत कीर्तनकारांचं जंक्शन स्टेशन नायगाव आहे. महाराष्ट्रातला कुठलाही कीर्तनकार आला तरी तो या भागात येताना पहिल्यांदा त्याचा एक टप्पा आहे. जसा दौंडला कोणती गाडी आली की थांबते, भुसावळला कोणती गाडी आली की थांबते, तसं एक केंद्रबिंदू आणि केंद्रस्थान आमच्या कीर्तनकारांवरती वारकऱ्यांवरती नितांत प्रेम करणारे आमचे परमस्नेही आमचे बंधू मनोज भाऊ सावकार नायगावकर भाऊंची उपस्थिती या कार्यक्रमाला आहेत. सबंध महाराष्ट्रात आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून ज्यांची एक ओळख आहे आमचे परमादरणीय आणि वारकरी विचारानं प्रेरित असणारे श्री हरिभक्तीपरायण पत्रकार नरेंद्र येरावर साहेब उमरी, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे PA खदगावकर साहेब यांचे भाऊजी आज कीर्तनामध्ये आमच्या सोबत देगलूरतून आलेले आहेत. मनोज भाऊंनी आग्रह केला की आमच्या सोबत चला आणि तेही एका कुठल्याही आडेवेळी न घेता या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. एवढ्या संख्येनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही येऊन बसलात, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. मी येताना चालत आलो तेव्हा चिखल आहे कृष्णा महाराज, हे माझ्या माता मावल्या ही मंडळी चिखलात बसलेली हो. एक ध्यानात ठेवा, यावर्षी चिखलात बसा, पुढच्या वर्षी माय जगदंबा तुमच्यावरती नक्कीच कृपा करीन याच्यात तिळ मात्र संशय. देवाचं एक ब्रीद आहे, जो मेरे नाम पर उसे मैं काम पर, जो जो मज भजे जैसा तैसा भावे तैसा तैसा पावे मी ही त्याशी. या न्यायाने भगवंत त्या ठिकाणी आपल्यावरती कृपा करेल. स्वयंपाकी कर्नाटकातून आहे, कानडाव विठ्ठलू कर्नाटकू काय सांगळ घातले रणजित महाराज. वळग ग्रामस्थांनो, पंचक्रोशीतील गावातल्या सगळ्या असणाऱ्या भावी भक्तांना माझे हात जोडून विनंती आहे, आपल्या गावच्या या लेकरानं या 5 वर्षामध्ये आपल्या गावाचं नंदनवन बनवून टाकलं. आई जगदंबा या ठिकाणी अवतीर्ण झाली की आपल्या गावाचा उद्धार झाला, आपल्या येणाऱ्या अनेक पिढ्यांचा उद्धार झाला. फॅन बंद करून टाका, त्याचा आवाज येतोय. आमच्याकडे एक म्हण आहे, याला म्हणतात तुलेना मलेन घालकुत्री आले. विठाल विठाल ती हवा मला लागतच नाही.
थोडासा आवाज येत होता त्याच्यामुळे, तसं काही नाही, मी इतकाही वाईट माणूस नाहीये. इतक्या कमी वयात महाराजांचं वय माझ्यापेक्षा 12 वर्षांनी, त्यांनी मला जेवताना वय सांगितलं, म्हटलं तुम्ही माझ्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहेत महाराज. ही जी मंडळी आहेत ना, ही सप्ताहामध्ये त्यांनी एक दिवस हजेरी लावावी म्हणून महाराष्ट्रातून वेटिंग आहे यांना. एकच दिवस या महाराज, कैलास महाराज, संजय महाराज, कृष्णा महाराज, विठ्ठल महाराज, एकच दिवस हजेरी लावा ही मंडळी, तरी त्यांचं शक्य होत नाही. रणजित महाराजांमुळे तुम्हाला ही ब्रह्मानंदाची मेजवानी 8-8 दिवस तुम्हाला ऐकायला मिळते, हे तुमचं परम भाग्य, सौभाग्य आहे हो. एकच वाक्य सांगेल, मृगाची अंगी कस्तुरीचा वास असे जास त्यास नसे ठावा. हिंदी सुभाषितकार सांगतात, जो चीज अपने पास होती तब आदमी को उसका एहसास नहीं होता. आपल्या जवळ जाय ते माणसाला त्याची किंमत राहत नाही. एवढं मोठं कार्य यांनी इतक्या कमी वयामध्ये केलं. मी ताई जगदंबेला प्रार्थना करेन, माय माझं काही आयुष्य कमी करून या महात्म्याला दे, जेणेकरून एवढा मोठा सोहळा या परिसराला या ठिकाणी ऐकायला मिळतोय. भाग्यवान आहात तुम्ही, आणि तेही भाग्यवान आहे ज्यांनी या सोहळ्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष डायरेक्ट इनडायरेक्ट मदत केलेली आहे. तुम्ही सगळे भाग्यवान आहे. आई जगदंबेची सदैव कृपा तुमच्यावरती राहो. आई श्री माय भगवतीकडे प्रार्थना करतो आणि तिच्या जवळ एकदा प्रार्थना करतो. जगदंबे 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 भगवते, जगदंबे 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 भगवते, जगदंबे 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 भगवती, जगदंबे 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 भगवती. तुझ मांडीला गोंधळ, तुझ मांडीला गोंधळ, तुझ मांडीला गोंधळ, मांडीला मांडीला गोंधळ, तुझ मांडीला गोंधळ, तुझ मांडीला गोंधळ, मांडीला जगदंबे 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 भगवते, जगदंबे 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 भगवते. आई जगदंबे 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 भगवती, आई जगदंबे 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 भगवती. वा, आई भगवतीचा हा दरबार सजलेला आहे. याचा गेन मोकळा करा, विको थोडा कमी करा, समोरचे मोकळे करा माझे माईक. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया सज्जनाची व्याख्या सांगताय. सज्जन कुणाला म्हणतात? सज्जन ही एक सिद्धांत पटवण्याकरता तुकोबरायांनी 4 दृष्टांत दिले. त्याच्यात 2 अलौकिक आहे, 2 लौकिक आहे, 2 दुर्मिळ आहे, 2 सहज उपलब्ध होणार आहे, 2 संसारामध्ये त्या ठिकाणी काम येणार आहे, 2 परमार्थामध्ये त्या ठिकाणी लागणार आहे. असे अलौकिक दृष्टांत जगद्गुरु तुकोबरायांनी 4 दिलेले आहेत. सज्जनाची व्याख्या काय? सज्जन म्हणतात कुणाला? सज्जन कसा असतो? सज्जन तुमच्या माझ्या सारखाच असतो. दुधाच्या पोटी निघेल ताक लोणी, दुधाच्या पोटी ताक लोणी आहे, पण दोघांना सारख्या मुलांना विकता नाही, दोघांची किंमत सारखी नाही. समुद्र नदी नव्हे पैगा, नदी नव्हे पैगा, आशान म्हणून ये लिंगा, आशान म्हणून संत नव्हती जगा माणसाच्या दारी गे, संत नव्हती जगा माणसाच्या दारी गे, संत नव्हती जगा माणसाच्या दारी गे, संत नव्हती जगा माणसाच्या दारी गे. समुद्र नदी नव्हे पैगा, समुद्र नदी पैगा, आशा म्हणून ये लिंगा, आशा म्हणून ये लिंगा. संत नव्हती जगा माणसाच्या दारी गे, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून नये
लिंगा संत नवती जगा. इतके चांगले बैल आणले, अख्खं गाव बैल पाहायला गेले की काय सुंदर बैल आहे, काय रंग आहे, काय शिंग आहे, काय उंची. हाती थ्याला पचक्या. हा म्हणले सगळं चांगलं आहे पण साप चावला तर. गहू पेरायला आता आमच्याकडची मंडळी, त्याच्या शेजारी राहणारा एक ग्रहस्थ, त्याचं 40 एकर बागायती, तो गहू पेरायला निघाला पण त्याला वाटलं हा करंट आपल्या शेजारीच आहे. याचं पहाटे तोंड दिसायला नको म्हणून पहाटे 4 वाजता बैलगाडीमध्ये बसले, सगळं साहित्य टाकलं, तिफण टाकली, बायकोला बसवलं, सालदारला बसवलं, खतं बीजबाई टाकली आणि अंधारात निघून जायचं. याचं तोंड पाहायचं नाही या उद्देशानं गल्ली सोडली, गाव सोडलं, गावाच्या बाहेर गेले. त्याला वाटलं सुटलो आता, हा काही दिसत नाही. जसं गाव सोडलं तसं तो रस्त्यावरती डबा घेऊन उभा होता. याने पाहिलं की याला टाळत होतं ना, हात रस्त्यात उभा आहे. तो याला विचारे कुठे चालला. तो म्हणे मी तुझ्या पाया पडतो, फक्त बोलू नको. तो म्हणे आधी मला सांग तू कुठे चालला. तो म्हणे मी तुझ्या पाया पडतो पण बोलू नको. तो म्हणले बोलणार नाही पण खरं सांग. त्या शेतकऱ्यानं सांगितलं जर तू बोलला नाही मी तुला 2 क्विंटल गहू देईन. मी गहू पेरायला चाललो, फक्त काही बोलू नको, तुला 2 क्विंटल गहू देईन. तो म्हणले तू मला 2 क्विंटल गहू देशील पण तुला पिकेल तेव्हा ना. अशा करंट्या लोकांच्या तोंडून चांगलं कधीच निघत नाही. ज्ञानोबाराय त्याला करंटा म्हणतात. एक लक्षात ठेवा, ज्याने सत्कर्माचं व्रत हाती घेतलेलं आहे त्याने मागे पाहू नका, पुढे आहे जामीन तुका. लक्ष द्यायचं नाही. चांगल्या कामाला त्रास होतो. आपल्याकडे एक म्हण आहे, निंदकाचे घर आज हवे नाही, आज तेच शेजारी. चांगलं काम करा, सत्कर्म करा, परमार्थ करा, त्या गोष्टीला टीकेचा धनी व्हावंच लागतं. सज्जनानं तिकडे लक्ष देऊ नये हे जगद्गुरु तुकोबारायांना त्या ठिकाणी पटवून द्यायचं आहे. ज्या जगात आपण जन्माला आलो या जगामध्ये 5 गोष्टींपासून आपला जन्म झाला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पंचमहाभूतांपासून आपला त्या ठिकाणी जन्म आहे. पंचमहाभूत, पंचतत्व आणि त्या ठिकाणी पंचतन्मात्रा, याच्यातून या देहाची उत्पत्ती झालेली आहे. मग या पंचतन्मात्रेपासून जन्माला आलेल्या या देहाची शुद्धी होण्याकरता 5 ग्रंथ त्या ठिकाणी शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. तसे ग्रंथ भरपूर आहे. संत एकांती बैसले, सकड सिद्धांत शोधले. संतांनी सगळे सिद्धांत एकत्रित केले आणि त्यांनी विचार केला, दुर्लभ मानुष देह देहिनाम क्षणभंगुरा. एक तर आयुष्य कमी आहे, नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. आयुष्य कमी आहे, मोजकं आहे, क्षणभंगूर आहे, घासगिडी सत्ता नाही आते. एवढे ग्रंथ धुंडळायचे, एवढे ग्रंथ पाठ करायचे, त्याचं आत्मचिंतन करायचं, मग मोक्ष गतीपर्यंत पोहोचायचं. इतका वेळ कुठे? म्हणून संत एकांती बैसले, सकळ सिद्धांत शोधले. त्यांनी सगळ्या धर्मग्रंथांचा सार बाजूला काढला. त्याला हिंदीत निचोड म्हणतात, मराठीत त्याला सार म्हणतात. या सगळ्या धर्मग्रंथांचा सार 5 ग्रंथ आहे. श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत, श्री रामायण, श्री महाभारत आणि जगद्गुरु तुकोबारायांचा 5वा वेद पंचम गाथा. हे 5 ग्रंथ बाजूला काढलेत. वारकरी संप्रदायात 5 तत्व आहेत: भक्ती, ज्ञान, वैराग्य, शांती आणि गुरुनिष्ठा. विठाल भक्ती म्हटलं की नामदेवराय, ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराय, वैराग्य म्हटलं की तुकोबाराय, शांती म्हटलं की नाथ बाबा आणि गुरुनिष्ठा म्हटलं की निळोबाराय. ज्ञानाचं डिपार्टमेंट ज्ञानोबारायांकडे. ज्ञानोबाराय ज्ञानाचा सागर आहे. नामदेवराय भक्तीतले शिरोमणी आहे. नाथबाबा शांती ब्रह्म आहे. निळोबाराय गुरुनिष्ठा या जीवनामध्ये मायबापू त्यांनी एकवटलेली आहे. तुकोबाराय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आहेत. हे 5 ग्रंथ आणि हे 5 तत्व वारकरी संप्रदायाचे. हे 5 तत्व पटवण्याकरता 5 ग्रंथ तुमच्या माझ्या जीवनात असले पाहिजे. त्यातला पहिला ग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता. गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तयाणारा. गीता. तुम्ही कोणत्या देशात, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या राज्यात, कोणत्या तालुक्यात, कोणत्या गावात, कोणत्या गल्लीत, कोणत्या गोत्रात तुम्ही जन्माला आले ते महत्वाचं नाही. जन्माला आल्यानंतर तुम्ही कसे वागतात हे फार महत्वाचं आहे. जन्म कसा घ्यावा हे गीता शिकवते. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये मुलींचे नाव सीता, गीता, तारा, मंदोदरी, द्रौपदी असे नावं ठेवल्या जात होते. आणि जुन्या काळातले नावं चांगले. लेकरांचे नाव होते सकाराम, तुकाराम, चैत्राम, सीताराम, असे जुन्या काळात नावं ठेवल्या जात होते. एका बाईनं पोऱ्याचं नाव ठेवलं सनलाईट. सन म्हणजे सूर्य, लाईट म्हणजे प्रकाश, सूर्यप्रकाश. पोरग इतकं काळ होतं दिवसा बॅटरी लावून पाहा ना पुढे कुठे बसलोय. काही लोक नावाच्या विरुद्ध आहे.
मायबाप. मराठीत एक म्हण आहे, नाव लक्ष्मीबाईन हाती कथलाचा वाडा. काही लोक नावाच्या विरोधात आहे. नावासारखं माणसाचं जीवन पाहिजे, नावासारखं त्याचं प्रतिबिंब पाहिजे. म्हणून भगवद्गीता जन्म कसा घ्यावा हे शिकवते. कसं वागावं हे रामायण सांगते. रामायण इज अ सोशल सायन्स. रामायण समाजशास्त्र आहे. रामायणाने आम्हाला काय दिलं? रामायणाने आम्हाला आदर्श राम दिला. रामायणाने आम्हाला आदर्श बंधुप्रेम दिलं. होऊन गेले राम लक्ष्मण बंधू प्रेमाची देऊन शिकवण. आता भावा भावात फुट पडे गेले जग हे आज कोणी कळे. घराघरातून होत्या गृहिणी बोलत नव्हत्या वेळ जाणून. आता निशिदिन होती झगडे गेले जग हे आज कोणी कळे. वर्ष तर होते नियमित मेघ नवते ऐसे नाना रोग. आता भूमीला पडती तडे गेले जग हे आज कोणी कळे. बंधुप्रेम रामायणामध्ये. वनवास प्रभू रामचंद्रांना मिळालेला होता, लक्ष्मणाला नाही. पण तरी लक्ष्मण म्हणतायत की दादा हे राज्य तुझं आहे, ही गादी तुझी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे, अख्खं मंत्रिमंडळ तुझ्या पाठीशी आहे. मी बघतो की तुझ्या राज्याभिषेकाला विरोध कोण करतो. भगवंताने सांगितलं लक्ष्मणा रघुकुल रीत सदा चली आहे. अशा न्यायानं जगणारा माझा बाप, जो माझा बाप शब्दाच्या जंजाळात अडकलेला आहे आणि तू त्या बापाच्या विरोधात त्या ठिकाणी उठाव करायचं ठरवतोय. बाप म्हातारा असेल, निर्धन असेल, जर्जर असेल, रोगी असेल तरी बापाचा लेकावरती पूर्ण अधिकार असतो. त्याच्यामुळे मी ते करू शकत नाही. आणि भगवान परमात्मा निघाले. लक्ष्मण भगवंताच्या मागे निघाले. भगवंताने सांगितलं लक्ष्मणा बायकोचा निरोप घेऊन ये. लक्ष्मणाने सांगितलं दादा माता राम मत पिता रामचंद्र मत सखा राम. माझी माय, माझा बाप, माझा भाऊ, तू सर्वस्व आहे. अहो काय दिवाणगी लक्ष्मणाची. नवपरिणिता पत्नी आहे, घरात मुसमुसणारा लावण्य, मदनाचा पुतळा लावण्याची खान त्यांची पत्नी आहे. लक्ष्मण बायकोला भेटायला सुद्धा गेले नाही. लक्ष्मणाची बायको उर्मिला 14 वर्ष दरवाजात घास घेऊन उभी होती. घर कबाओगे या गोष्टी फक्त ऐकायच्या. आपल्या घरात 14 मिनिट तरी बाई ताट घेऊन उभी राहीन का? खातो नाही. मग काळ बदलला माय. 10 वर्ष अगोदर अशी कधी बातमी ऐकली नाही की बायकोनं नवऱ्याला मारून टाकलं. नवऱ्यानं बायको मारली अशा बातम्या आल्या असतील, पण बायकोनं नवरा मारला असं कधीच आलं नाही. पण गेल्या 2 महिन्यामध्ये रोज आठवड्याला एक बातमी येते की बायकोनं नवरा मारून टाकला. एका बाईनं तर फिरायला तिकडे घेऊन गेलं आणि तिकडेच कार्यक्रम लावला त्याचा. एका बाईनं पाण्याच्या ड्रम मध्ये नवरा मारून टाकला, त्याच्या सिमेंट कॉन्क्रीट टाकून तो ड्रम भजून टाकला, मारून टाकला त्याला. मी ती बातमी ऐकली, घरी आलो तो ड्रम भंगारमध्ये विकला. विठ्ठल बुवा. काळ बदलला. कोण कधी कसा बदलून जाईल सांगता येत नाही. आपण सगळे क्रिकेट पाहणारी मंडळी आहात. मला सांगा 11 प्लेयर मध्ये बॅट्समनच्या जवळ सगळ्यात जवळचा प्लेयर कोणता? कीपर. आणि स्टंपिंग कोण करतो? जो सगळ्यात जवळ असतो तो स्टंपिंग करतो. आतापर्यंत ज्यांची स्टंपिंग झाली ते जवळच्यांनीच केली. म्हणून सगळ्यात अगोदर जवळच्यांपासूनच सावध राहायचं. विठ्ठल सीतामाई भगवंताच्या सोबत निघालेली आहे. शास्त्र म्हटलं की गीता, ममत्व म्हटलं की माता, आणि पातिव्रत्य म्हटलं की सीता. सीतेसारखं पातिव्रत्य जगात नाही. कोण होती सीता? विदेही जनकाची मुलगी, चक्रवर्ती सम्राट राजा दशरथाची सून, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची धर्मपत्नी. नवऱ्याच्या जीवनात वनवासाला सीता पावलावरती पाऊल ठेवून खास खडके दगड गोट्या काटेकोपट्यांमधून चालत राहिले. माझ्या मातांना विचारतो सीतामाईला जितका त्रास झाला त्याच्यातला 1% तरी तुम्हाला आहे का? तरी नवऱ्यानं 2 थापडा मारले, तुम्ही 498 लावून देते. आय एम ऑलवेज करेक्ट ही भावना रुजत चालली महाराज. मनाच्या विरुद्ध ऐकण्याची कॅपॅसिटी उरली नाहीये. तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. माणसं बदलले, माणसांची मानसिकता बदलली. एकाने मला विचारलं महाराज आप लोग पत्थर की पूजा क्यों करते हो? मैंने कहा भैया कणकण में भगवान, ये हमारे शास्त्रों ने हमें सिखाया है. देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. आम्ही सगळ्या ठिकाणी ईश्वराचं अस्तित्व मान्य करतो. विठ्ठल जडी तडी भरला अग्न्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल
स्थळी भरला रेता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची यहाँ वहाँ जहाँ तहाँ मत पूछो कहा कहा कणकण में भगवान देव देवनाथला नाना पैरी देवनाथला नाना पैरी चालणं बोलणं तुझं तोपर्यंत आहे जोपर्यंत त्या ठिकाणी परमात्मा तैसा हृदयामध्ये रामो आपल्यामध्ये जोपर्यंत भगवान परमात्मा नाही आहे तोपर्यंत आपण त्या ठिकाणी जिवंत आहे चलनवलन सुरू आहे मायबाप देव नटला नाना परी आप पत्थर की पूजा क्यों करते हो महाराज हा तो देश आहे दगडाला लात लागली तरी पाया पडतो केर सुनेला लात लागली तरी पाया पडतो जनावराला लात लागली तरी पाया पडतो इतना आदर इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं इतना आदर इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं इस धरती पे मैंने जन्म लिया ये सोच के मैं इतराता हूँ भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ फिर भी महाराज आप लोग पत्थर की पूजा क्यों करते बताइए तो मैंने कहा भैया किताबें पढ़ने से ज्ञान नहीं मिलता तीर्थ यात्रा करने से भगवान नहीं मिलता पत्थर को लोग इसलिए पूछते हैं कि भरोसे के लायक कोई इंसान नहीं मिलता भरोसा ठेवायचा कुणावरती विश्वास ठेवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माय बाप म्हणून प्रभू रामचंद्र लक्ष्मण माई भगवती जानकी रामायणाने आम्हाला आदर्श राम दिला महाभारताने आम्हाला तत्वाकरता राजकारण शिकवलं मला सांगा महाभारताची लढाई कोणामुळे झाली महाभारताची लढाई कोणामुळे झाली द्रौपदीमुळे रामायणाची लढाई कोणामुळे झाली सीतेमुळे अल्लाउद्दीन खिलजी राजा रतनसिंह यांची लढाई कोणामुळे झाली राणी पद्मावतीमुळे म्हणजे आतापर्यंत जेवढे लढाया झाल्या सुंद उपसुंद नावाची कथा येते देवी भागवतामध्ये त्यांची लढाई कोणामुळे झाली तिलोत्तमा नावाच्या अप्सरेमुळे दोघी भावांनी पाहिली अप्सरा त्यांच्याकडे आली होती भांडण झालं महाभारताची लढाई माता द्रौपदीमुळे भर सभेत विटंबना केल्या गेली तिचा पदर खेचल्या गेला ज्या घरात स्त्रियांचा अपमान होतो स्त्रीचा अपमान मांगल्याचा अपमान पातिव्रत्याचा अपमान रामायण वाचायचं कशाला महाभारत सांगायचं कोणाला दुःशासनाने द्रौपदीच्या पदराला हात घातला 39,36,600 लोक मारल्या गेलेत इतिहास गवाय
ज्या ज्या वेळेस स्त्रीचा अपमान झाला ते कुटुंबाचे कुटुंब नेस्तनाबूत झाले. दगा किसी का सगा नहीं, नहीं किया तो कर देख, नहीं तो जिसने किया उसका जाके घर देख. ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो त्या घरात लक्ष्मी नांदत नाही. तुम्ही किती लक्ष्मी पूजन करा, ज्याला आपल्या घरातल्या लक्ष्मीचा आदर करता येत नाही त्याच्या घरात लक्ष्मी कधीच नांदत नाही. म्हणून आपल्या घरातल्या लक्ष्मीचा आदर करायला शिका, तिचा सन्मान करायला शिका. पण सन्मान करताना तुम्ही बी तोंडी तोंडी नका येत जाऊ. एक बाई महादेवात सोमवारी नवऱ्याला सांगे महादेवाच्या पिंडीवर नवऱ्याला म्हणे तांब्या भरून पाणी टाक. तो म्हणे मला वेळ नाही, त्याला कमी ऐकू यायचं. ती बाई म्हणे आयुष्यभर तर काही केलं नाही म्हणे, मेल्यानं आता महादेवावर पाणी सुद्धा टाकत नाही म्हणे. जाय ना रे बैऱ्या, मला एक कळत नव्हतं जिवंत महादेवाला बैऱ्या म्हणायची मंदिरात पाणी टाकायला जायची. तुला खरंच महादेव पावेल का भावाने? तो का म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. द्रौपदीचे केस मोकळे होते, शिष्टाई करण्याकरता भगवान निघाले. द्रौपदीने कृष्णाला बोलवलं, म्हणली इकडे. कुठे निघाला? म्हणली शिष्टाई करायला. म्हणली शांतपणा करू नको, माझे केस मोकळे. काय तुला माहिती आहे? म्हणले तुझी प्रतिज्ञा आहे. म्हणले जोपर्यंत भीमसेन दुःशासनाचं छातडं फाडून त्याच्या रक्तानं माझ्या केसाचा आंबाडा घालत नाही तोपर्यंत मी केस बांधणार नाही. कुठे निघाला? मागे फिर. आणि म्हणले कृष्णा तुला शपथ या बहिणीची, जर तू हस्तिनापुरात शिष्टाईला गेला तर लढाई घेऊनच परत ये. का तर या देशाचा इतिहास आहे, ज्या ज्या वेळेस स्त्रियांच्या शिलाचा प्रश्न आला त्या त्या वेळेस लढाया होऊन त्या ठिकाणी रक्तपात झालेला आहे. द्रौपदीच्या केसांमुळे लढाया झाली. लढाई म्हणून डोक्याचे केस कापू नये असं शास्त्रवचने माय. महिलेनं डोक्याचे केस कापू नये असं शास्त्रवचन आहे. केशव पण म्हणतात त्याला, केशव पण. भगवान बालाजीचा नवस असेल तर ते देवासाठी आहे, पण संसारामध्ये शृंगारासाठी डोक्याचे केस कापू नये असं धर्मशास्त्र सांगतं. द्रौपदीमुळे महाभारतात एवढ्या लोकांचा जीव त्या ठिकाणी गेला. महाभारताने आम्हाला तत्वाचं राजकारण शिकवलं. श्रीमद भगवद्गीता आणि नंतर श्रीमद भागवतानं आम्हाला कसं मरावं हे शिकवलं. कसं मरावं, मरणात जीवनाचा शेवट कसा व्हावा याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस आणि शेवटचा ग्रंथ आहे गाथा. संसारी जीवांचा माथा ठिकाणावर आणण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांनी 5व्या वेद गाथेची निर्मिती केलेली आहे. जे वेदात आहे ते शास्त्रात आहे, जे शास्त्रात ते पुराणात आहे, जे पुराणात ते महाभारतात, जे महाभारतात ते गीतेत आहे, जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहे, जे ज्ञानेश्वरीत ते गाथ्यात आहे. आणि त्या गाथ्यामध्ये तुकोबारायांनी सगळ्या विषयांना स्पर्श केला. भक्ती, ज्ञान, वैराग्य, शांती या सगळ्या गोष्टी स्पर्श केला. ब्रह्मचर्य, ग्रस्ताश्रम, वानप्रस्थ, संन्यास, चारी आश्रमाचं वर्णन केलं. स्थूल, सूक्ष्म कारण, महाकारण, चारी देहांचं वर्णन, परापश्यंती, मध्यमा, वैखरी, चारी वाण्यांचं वर्णन केलं. त्याच्यामध्ये सगळ्या ग्रंथांमध्ये असणाऱ्या शास्त्राचं, पुराणांचं वर्णन केलं. आणि त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय एका साधकानं विचारलं की तुकोबाराया दुर्जन कोणाला म्हणतात? तुकोबाराय सांगतात जैसी विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्व. विंचवाच्या फक्त नांगीत विष असतं, सापाच्या टाळूला 2 दात त्याच्यात विष असतं, माशीच्या मस्तकामध्ये विष असतं. सापाचे दात पाडले की सापाला विष नाही, विंचवाची नांगी तोडली की विंचवाला विष नाही. विंचवाच्या फक्त नांगीत विष आहे. पण जे दुर्जन लोक आहे त्यांच्या बोलण्यात, पाहण्यात, वागण्यात, सांगण्यात त्यांच्या सगळ्या देहामध्ये विष भरलेलं आहे. तैसा दुर्जन सर्वांगी. मग का तुकोबाराया तुम्ही दुर्जन सांगितला की जैसी विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जन विंचवाच्या नांगी सारखा असतो, बरोबर आहे, आलं लक्षात. मग सज्जन कसा असतो? अभंगाच्या पहिल्याच्या चंदनाचे हात पायही चंदन, 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 चंदनाचे हात
परिसना